नमस्कार, मी विशाल. आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स. स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये आपलं प्रथम सहर्ष स्वागत. स्टार बुलेटिन टाइम्सच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा आढावा घेतो आणि प्रत्येक गावात जाऊन आपण संवाद साधत असतो की तुम्हाला योग्य उमेदवार कोण वाटतो. आणि आज आपण आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव या ठिकाणी आलेलो आहे आणि इथे काही वयस्कर बाबा बसलेले. सकाळची वेळ जर म्हणली तर गावात बसतातच, थोडीशी चर्चा होणारच. आता निवडणूक आली म्हणलं चर्चा होणारच. तरी ते काही वयस्कर बाबा बसले, आपण त्याशी थोडी चर्चा करूया. बाबा नमस्कार. 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 इथलेच ना? हा, इथलेच. आता बाबा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक जवळच आलेली. एकूण अरुण भाऊ असतील, एकूण विवेकदादा असतील आणि भाजपचा नवीन चेहरा किरण भाऊ. तुम्हाला योग्य उमेदवार कोण वाटतो? विवेक वळसे पाटील. विवेकदादा. विवेकदादा अशी काय काय कामं केली विवेकदादांनी? विवेकदादांचे काय केलंय ना, सगळे वळसे पाटलांच्या माध्यमातून ह्या गावामध्ये 40 वर्षात वळसे पाटलांनीच कामं केलेली आहेत. दुसरा काय अजून कोणी इथं आला नाही. आणि आला जरी एखादा असला 5 वर्ष मध्ये आला असला कोणी, तर ते बी वळसे पाटलांक होता म्हणूनच त्या काळात त्याला तिथं 2 टोपली टाकता आली. पण माझ्या माहितीप्रमाणे ते हे जसे वळसे पाटील मला वाटते 90 ला उभे राहिले, तर आता 2026 चालले. तर हे सगळं तालुक्यामध्ये जे काही कायापालट झालाय हा सर्व नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून झालेला आहे. म्हणजे मला म्हणायचे, मी गेली 15-20 वर्ष गावात आता सध्या सरपंच म्हणून काम करतोय गावात. पण मला एक असं वाटतं का आमची स्मशानभूमीचं जर तुम्ही जाऊन बघितली ना, तर ही आमची जुनी जाणतीची सर्व मंडळी आहेत ना, ही संध्याकाळची जाऊन तिथं बसतात. तर हे काम कोणी केलं? ते सगळे वळसे पाटलांच्या माध्यमातून. विवेकदादा ज्या टायमाला जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालं. परत सुरुवातीला 2 वर्ष काम करता आलं, नंतर कोविड आला. कोविडच्या नंतर थोडं कमी झालं, पण त्याच्यानंतर बी भरपूर कामं दादांनी गावात केलेली आहेत, साहेबांनी केलेली आहेत. त्यामुळं माझं या ठिकाणी विरोधकांनाही सांगणं आहे, बाबा हो, राजकारण करायचं जरूर करा, पण विकासाच्या पाठीमागं उभं राहिलं तर आणखी गावात काहीतरी विकास घडू शकतो. आता हा पोंदेवाडी ते काटापूरचा रस्ता हा 6 कोटीचा कॉन्क्रिटीकरण साहेबांनी दिला. समोरचा का? समोर पोंदेवाडीला जातो हा, किंवा आतले गावातले बघा 10 लाखाचे विवेक पाटलांनी 2 रस्ते दिलेले आहेत स्मशानभूमीकडे जाणारे, ते सुद्धा विवेक पाटलांच्या माध्यमातून झालेले आहेत. म्हणजे माझ्या माहितीनुसार ह्या 5 वर्षात दादांची कामं वळसे पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी 25-26 कोटीची कामं झालेली आहेत. बरं दादा, आता कामत आहे बरोबर. आता पंचायत समितीचे जर खालचे बघितले आपण, एकूण सुनंदा ढोबळे, एकूण श्वेता ढोबळे. ढोबळे विरुद्ध अशी लढत कशी होईल तुम्हाला कसं वाटते? काय लढत कशी झाली तर पण विवेक पाटलाच्या माध्यमातून कामं झालेली आहेत. सुनंदाने काही वर्ष गावात उपसरपंच म्हणून काम केलेलं आहे. आणि दादांचा फायदा किंवा वळसे पाटलांच्या कामाचा फायदा हे सुनंदाला जेवढं आमचं काटापूरचं ठरलंय, जे विवेकदादाला मत तेवढंच मत सुनंदाला आम्ही करणार आहे, त्यात काही कमी पडणार नाही. चला आता इथे बाबा, आपण बाबा थोडी चर्चा. बाबा नमस्कार. बाबा 2 शब्द बोला. नाही बरं ठीक आहे, चला आपण दादाशी बोलू. दादा नमस्कार. नमस्कार. आता जिल्हा परिषद पंचायत निवडणूक जवळच आलेली. एकूण अरुण भाऊ असेल, विवेकदादा असेल, कोणाचं पार्टी जड राहील? विवेकदादाच पारड जड राहील विकास कामाच्या मुद्द्यावर. बाकी दुसरा मुद्दा हे आम्ही काही घेणारच नाही. बरोबर. विरोधक अनेक मुद्दे मांडतात, पण त्यात काय तथ्य नाहीये. आजपर्यंतचा विकास हा वळसे साहेबांच्या माध्यमातून, आणि विवेकदादा ज्यावेळेस जिल्हा परिषदेला सदस्य म्हणून उपाध्यक्ष होते त्यावेळेसच विकास झालेला आहे, कामं झालेली आहेत. पंचायत समितीमध्ये कोण योग्य वाटते, श्वेता ढोबळे का सुनंदा ढोबळे? आता सुनंदा ढोबळे मला वाटतं पारगावच्या लोकनियुक्त सरपंच होत्या. उपसरपंच. हा, उपसरपंच होत्या. आणि श्वेता ढोबळे आता सरपंच. आता सरपंच आहे. त्यांनी मला वाटतं संधी आता ही दुसऱ्या उमेदवाराला द्यायला लागत होती, बरं. कारण लोकनियुक्त होत्या. 5 वर्ष त्यांच्याकडे कार्यकाळ होता, त्यांनी थोडं थांबायला लागत होतं. आणि ते ढोबळे त्यांचेच ढोबळे आहेत. हे पारगावने सुद्धा विचार केला पाहिजे आणि सर्वांनी विचार केला पाहिजे का आता दुसऱ्या उमेदवाराला संधी दिली पाहिजे. बरोबर आहे, तुम्ही बोलले ते योग्य, बरोबर आहे. आता बरेच जण बोलतात आता हे सरपंच आहे, यांनी 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण पार पाडायला पाहिजे होता, पण एवढी मोठी झेप का मारतात पंचायत समितीमध्ये? आता मारतात म्हणजे ते त्यांची काय महत्वाकांक्षा असेल तेच असं आहे बसले. आता विकासाचं हे तर वळसे साहेबांच्या माध्यमातूनच विकास होतोय. बरं. त्यांच्या समोरच्या पार्टीकडून तर गावात आजूबाजूच्या गावांमध्ये काही दिसतच नाही, हे तर सत्यच आहे. त्यामुळं हे ग्रामस्थांनी सर्व मतदारांनी विचार
केला पाहिजे या गोष्टीचा. तर ठीक आहे. चला अजून काय आहे आपण दादा थोडी चर्चा करू. दादा नमस्कार. नमस्कार, बोला. आता तुम्हाला योग्य उमेदवार कोण आहे? जिल्हा परिषद निवड जवळ आली, पण अरुण भाऊ असेल, विवेकदादा असेल आणि भाजपचा नवीनच चेहरा किरण भाऊ वाळुंजे. योग्य कोण वाटतं तुम्हाला? विवेक वळसे पाटील. अशी काय काय कामं केलेत विवेकदादांनी? आता ती जिथं काटापूर आहे हा. का त्या ठिकाणी, हा. काटापूर ज्या ठिकाणी आहे हा. त्या ठिकाणी जेवढी कामं झाल्यात ती विवेकदादा आणि दिलीपराव वळसे पाटील किंवा अजून इथून पाठीमागे समजा ते काही जिल्हा परिषद सदस्यांनी पार्टीच्या माध्यमातून दिलेली. ह्या सगळ्यांच्या ज्यावेळेस साहेबांनी तिकीट त्यांना दिलं त्या टायमाला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून दिलं ना. बरोबर. मग त्यांनी कामं कोणच्या माध्यमातून केली? साहेबांनी. साहेबांच्या माध्यमातून केली. आणि तोच विकास या ठिकाणी आहे. दुसरा कोणी जर म्हणत असेल का बाबा मी विकास केलाय तर त्यांनी दाखवावं. इथं आपलं काय म्हणणं नाही. समजा हो का विरोधक काम करू शकत नाही हे मताशी मी नाही, हा, हा, हा. पण जर त्यांनी केलंय तर त्यांनी दाखवायचं. त्यांच्या कार्यकाळात काय अरुण भाऊनी इथं काही कामं केली नाही का? कोणाच्या? अरुण भाऊ होते तेव्हा उपाध्यक्ष. आता अरुण भाऊनी दाखवलं तर बरं होईल. आता इथली तरुण पिढी तर म्हणते शाळेचं काम अरुण भाऊनीच केले बऱ्यापैकी. मग ते प्रूफ देतील ना, आपण प्रूफ देऊन ते देतील. काय अडचण आहे का? समजा जिल्हा परिषदला ज्या टायमाला अरुण भाऊ उपाध्यक्ष होते त्या टायमाला कोणत्या पक्षाचे होते सांगा? राष्ट्रवादी कोण? आता कोणच्याकडे? आता शिवसेनेकडे. परत कोणच्या गेले? राष्ट्रवादी शिवसेना चालूच आहे. हा. हे मग हे जे करता तुम्ही समजा शिवसेनेत गेले, आता काय हो का शिंदे साहेब वाईट आहे असा आमचा मुद्दा नाही, पण तुम्ही जे बदलत गेले पण बदला ना, पण बदलल्यानंतर बदलाच्या माध्यमातून त्यासाठी आमच्या गावासाठी त्याचा उपयोग काय झाला हे सांगू शकणार का ते? नाही, त्यांनी सांगावं. सांगितलं पाहिजे ना. समजा तुम्ही बदल करावं. आता समजा अजित पवारांनी शरद पवार गट फोडून तिकडे नेला, बरोबर. पण बदल करून पण पहिले काय म्हणायचे आमच्या इथं गावात का बाबा पवार साहेबांमुळे हे सगळं झालं. हरकत नाही, पवार साहेबच आहेत, त्यांच्याबद्दल कोणाला वाईट म्हणायचं कारण नाही. बाळासाहेब ठाकरे पवार साहेब हे होणे नाही. बरोबर. काय पण मला काय माहिती आहे, तुम्ही जिकडे जाणार आहे तिकडे कायसाठी जाता नक्की? लोकांचा विकास करायला जाता का काय करायला जाता? बरोबर. निवडणूक जर म्हणलं निवडणूक कशाच्या मुद्द्यावरती? विकासाच्या मुद्द्यावरतीच होती. तुमचं पण बरोबर आहे. मग विकास काय केला ना पक्ष बदली करून? आता काय समजा अरुण भाऊ, कोणाला वाईट म्हणण्याचा मला काहीच अधिकार नाही. बरं. कोणताही माणूस राजकारणात येतो तो कोणाचं वाईट करायसाठी येत नाही, तर पण आता दादा, कर्तृत्व करून दाखवणे हे त्याचं कर्तव्य आहे. आता हे झाले. आता पंचायत समिती खाली एकूण श्वेता ढोबळे, एक सुनंद ढोबळे. आता ढोबळे विरुद्ध ढोबळे तुम्हाला लढत कशी वाटते? एकाच गावातले, पारगाव मधलेच. ती तशी व्हाय भाऊ बंदची. ती व्हायच नाही पाहिजे. हा. हे राजकारणाच्या दोषातनं झालेली आहे, असं म्हणाय काय हरकत नाही. कुणाचं पार्ट जड राहील तुम्हाला वाटते? नाही, आम्ही सुनंदात आहे दोघे. सुनंद ढोबळे. हा, आणि ते का तर नामदार साहेबाच्या माध्यमातून तिथूनच कामं होऊ शकतात. किती झालं दादांनी सुनंद ढोबळे म्हणले. आता इथे आहे दादा, आपण दादा थोडी चर्चा करू. दादा रामकृष्ण हरी. जय जय. आता पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक जवळच आली, पण अरुण भाऊ असेल, विवेकदादा असेल आणि भाजपचा नवीनच चेहरा किरण भाऊ वाळुंजे आणि अपेक्षित गणेश काकडे म्हणून आहे. मग तुम्हाला योग्य उमेदवार कोण वाटतं? असा कामाचा माणूस कोण वाटतो? इथं काय सगळी विवेकदादाचीच माणसं आहेत. नाही, कामच तेवढी केले त्यांनी. अहो, आम्हाला कळत तसं आहे ना, आम्ही ना त्यांच्याच मागे दिलीप पाटील जोर आहे तोवर आम्ही त्यांच्या मागे राहणारच आहे. तिथून मोरच नाही सांगता यायचं, पण आतापर्यंत जेवढी कामं दिसतात ना ही सगळी त्यांचीच आहेत. कुठलंच काम असं गावात दुसरं नाहीच. आणि त्यांनी जर आणलं असतं आम्ही त्यांच्या मागे राहिलो असतो, पण त्यांनी आणलंच नाही तर राहायचं कसं? पण ठीक आहे, जर अरुण भाऊला तुम्ही संधी दिली तर अरुण भाऊ करणार नाही. नाही सगळं होऊ शकत नाही आमच्याकडून. आम्ही जे आहे ना तेच. बरं. आता पंचायत समितीने एकूण सुनंद ढोबळे, श्वेता ढोबळे आणि एकाच गावातले आणि घर पण त्यांच्या जवळ जवळच आहे. तुम्हाला कसं वाटतंय मग कोणाचं पार्ट जड राहील? नाही, जड म्हणण्यापेक्षा त्यांनी भाऊकीत लावायच नको होतं, पण तरी सुनंता येऊ शकते असं आमचं म्हणणं आहे. 100%. हो, 100%. दादांचा आहे. आता विवेक दादाला पसंत. दादाने तुम्ही बोलले नाही का? चला अजून आहे. आज तरुण पिढीशी थोडी आपण चर्चा करूया. पिढी त्यांचा कौल कोणच्याकडे त्यांच्याकडे बघूया एकदा पाहून. आणि तरुण पिढी कुठं असते हे कधीच कुणाला समजलं नाही आतापर्यंत. तरुण पिढी गडी तिकडे कधी समजत नाही. आपण तरुण पिढीशी थोडी चर्चा करूया. दादा नमस्कार. नमस्कार. इथलेच ना? हो, इथले. आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जवळच आलेली. एकूण अरुण भाऊ असेल, विवेकदादा असतील आणि भाजपचा नवीनच चेहरा किरण भाऊ वाळुंजे. तर तुम्हाला असं योग्य उमेदवार कोणाला, असा कामाचा माणूस, तुमची पसंती कोणाला असेल? आता तसं जर पाहिलं कामाचा माणूस म्हणलं तर विवेक वळसे पाटील साहेबच. म्हणजे जरी असं नाही का त्यांना कधी भेटायला गेलं आणि ते भेटले नाही किंवा त्यांनी कामाला हे नाही, ते लगेच ऍक्शन घेतात. म्हणजे कोणाचं काही किरकोळ काम जरी असेल ना तर लगेच फोन करून काय तसं अधिकाऱ्यांशी किंवा बाकीच्या गोष्टींना लगेच हे करून प्रतिसाद देतात. असं नाही का आता त्यांचा कार्यकाळ संपलाय मग आता निवडणूक आली मगच हे, असं नाही. आम्ही कोणतंही काम, आता शाळेचं आमचं वरती लहान मुलांचं जिल्हा परिषदेचं संडास बाथरूमचं हे होतं,
तर लगेच त्यांनी मंजूर वगैरे करून तिकडे काम चालू केले आणि ह्या गावामध्ये ह्या शाळेमध्ये हे केलं, म्हणजे दोन्ही ठिकाणी टॉयलेटचं वगैरे मुलांसाठी काम झालं. जर तुम्ही जर अनुभवला संधी जर दिली अनुभव करणार नाही नाही, संधी देण्यापेक्षा आता काय माहिती का, लोकांना पण आता हे झालेलं आहे, रोज माणूस नवीन नवीन पक्ष असं हे झालं ना, माणसाची ती क्रेज नाही राहत. जी समजा सुरुवातीची अरुणभाऊंची क्रेज होती ना, ती तशी त्या पद्धतीने नाही राहिलेली. आणि कसं, म्हणजे कशी नाही राहिली तुम्हाला नेमकी कसं बोलायचं नाही नाही, आता सुरुवातीच्या काळात जेव्हा अरुणभाऊ जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते ना, तेव्हा पण आम्ही त्यांच्या प्रचाराला होतो. पण त्यावेळेस आता त्याच्यानंतर जे समजा सारखं वारंवार ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून, मग ते माणसांमध्ये हे नाही ना राहिले. आणि आता ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या याच्यामध्ये जे विरोधी गटातील जवळपास 40 ते 50 आमचे कार्यकर्ते आहे ना, ते ह्या पक्षामध्ये राष्ट्रवादीच्या याच्यात हे प्रवेश झालेला आहे. त्याच्यामुळे मग लोकांना कळालं बाबा, विकास आता कोणी इकडे जे नामदार साहेबांच्या माध्यमातून होईल तो दुसरं कोणीच करू शकत नाही. बरं, आता ते झालं. आता खाली पंचायत समितीमध्ये तुम्हाला कोण योग्य उमेदवार वाटते? डोबळे विरुद्ध डोबळे चांगली लढत, मग एकूण सुनंदा डोबळे असेल, श्वेता डोबळे असेल, कोण वाटते योग्य? नाही, आता तो त्यांचं हे आहे. पण आता वैयक्तिक तसं जर पाहिलं तर चालू सरपंच पद होतं तसं काही नव्हतं प्रॉब्लेम. आणि तसं सुनंदाताईंचंही काम चांगलं आहे, म्हणजे ते जेव्हा उपसरपंच होतं तेव्हा त्यांचंही कामकाज चांगलं होतं, असं काय नाही. आणि म्हणजे आम्हाला कामाचं कोण वाटतं? रिस्पॉन्स आता सुनंदा तसं डोबळे का श्वेता डोबळे? नाही, कामाचे दोन्ही तसंच का, त्याच्याबद्दल नाही काही. पण आता यांचंही कामकाज चांगलं झालेलं आहे ना, आता हे चालू आहे त्याच्यामुळं त्यांचं थोडस हे झालं. पण तसं सुनंदाताईंचं आहे ना, वातावरण चांगलं आहे. आणि आमच्याही गावामध्ये ना प्लस पॉईंट आहे त्यांना पण चांगलं. दादा नमस्कार. तुम्हाला कोणाचं वाटतं पार्टीचं विवेक पाटील. विवेक पाटील. आणि पंचायत समितीमधून एकूण सुनंदा डोबळे, श्वेता डोबळे, कोण वाटते योग्य? सुनंदाताई. इथं काय सगळी राष्ट्रवादीचीच माणसं आहे का हो दादा? आतापर्यंत मी सगळ्यांना विचार सगळी विवेक दादा राष्ट्रवादी. वातावरणच तसं आहे आमच्या गावात आहे ना सध्या. सुनंदा आणि विवेकता. तर चला अजून काही तिकडे ग्रामस्थ हॉटेलवरती बसलेले चहा पाणी वगैरे करत आहे, तिकडे आपण त्यांची थोडी आपण तिकडे पाहूया, ग्रामस्थांची थोडी चर्चा करून बसू. उमेदवार उभे आहे. आपण बघू कोणाचा कौल कोणच्याकडे जाते. दादा नमस्कार. नमस्ते. इथलेच ना? हो, इथं याच गावचा रहिवासी. आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवड जवळच आलेली. एकूण अरुणभाऊ गिरे असतील, विवेक दादा असतील आणि भाजपचा नवीन चेहरा किरण भाऊ वाळुंजे. ही तिरंगी लढत कशी वाटते तुम्हाला? कोणाचं पार्टीचं ड्रॉइंग? काय झालं माहितीये का, सर्वसामान्य जीवनामध्ये रोज ज्यांच्या माध्यमातून तुमचे तुम्हाला सहकार्य होतं, तुमच्या गरजा पूर्ण होतात, तुम्ही त्यांच्याच मागे जाणार आहे. अचानक उठायचं ना मग तुम्ही निघायचं नाही ना, ते लोक स्वीकारते नाही अशा व्यक्तीला. समजा मी आता 10वीला पास झालोय, 10वीला मी नापास झालोय, मग मी पुढल्या पर्यंत 10वीचा अभ्यास करूनच पुढे गेलो पाहिजे. मी 10वी सोडून पहिले जाऊन नाही भरलं जायला गेलं पाहिजे. बरोबर. बाकीचं काय नाही, जे लोकांनी समोर पाहिले तुमचं काम काय, तुम्ही काम लोकांशी वागता कसं, तुमचं लोकांचे व्यवहार कसं आहे, तुमचं वागणं कसं आहे, त्याच्यावर लोक डिपेंड असतात. आणि हरकत केलं तुम्हाला याच्या माध्यमातून काही गोष्टी काढतात कामाच्या, लोक ऑटोमॅटिक सहकार्य करतात. तिकडे अनेक उमेदवार त्यांना मला कुठल्याही उमेदवार नाव नाही ठेवायचं, परंतु काम करीत असताना आपण जनतेशी कसं राहिलोय, जनता हिशोब त्या टायमाला करते वेळेत. योग्य कोण वाटते? विवेक दादा का अरुणभाऊ? नाही, उमेदवार चुकीचं कोणी म्हणत नाही, पण विवेकदादांचं काम आहे जे जनतेचे निगडीत आहे, जे खरं आहे ते खरं आहे, जे खोटे आहे ते खोटे. ते कधी बोलता त्यांच्या की बापकीच्या मागे जात नाही, परंतु जनतेचं काम करताना ते माझं काम आहे आणि तो कामाचाच माणूस आहे. विवेकदादा म्हणजे कामाचाच माणूस आहे, तो काम करणाराच माणूस आहे. तुम्ही आज रात्रीला फोन करा, काम नाही झालं तिथून पुढे. दादाची पसंती विवेक दादा. आपण दादा चर्चा करू. दादा तुम्हाला कोणाचं वाटतं पार्टीचं ड्रॉइंग? यांनी जे सामान केला तेच आपलं. कोण? विवेक दादा. दादा तुम्हाला कोण वाटते? विवेक दादाच. विवेक दादाच. दादा तुम्हाला कोण वाटते? आता विवेक दादाचा आम्ही जसं मतदान करायला लागलो तसं वळसे पाटील सोडून कोणाला मतदान मी तरी केलं नाही म्हणजे. आणि त्यांचा विकास जर तुम्ही विचार, मी तर असं म्हणतो का पत्रकारांनी निदान तालुक्यात तरी असं नाही विचारायला पाहिजे का विकास कोणी केला. जर आंबेगाव तालुक्यात दुसरा आमदारच झाला नाही तर वळसे पाटील सोडून विकास करणारच कोण आहे बा दुसरा? नाही, असं होऊ शकत नाही. आता आमच्या गावात बघा, इथं RCC ची शाळा आहे, वर एक शाळा आहे. आता पोंदेवाडी काठापूर 5 कोटीचा रस्ता आहे. आमच्या गावात जवळजवळ 26 कोटी रुपयाचं काम झालंय 5 वर्षात. आणि आमच्या स्मशानभूमीला
37 लाख रुपये त्यांनी खर्च केलेला आहे. मग आता एवढे पैसे कोणी आमच्या गावाला तरी दिले नाही. म्हणजे दुसरा माणूस विकास पुरुष नाही म्हणलं तरी चालेल, आमच्या तरी गावाला एक मला आठवतंय शिंगव्याला पीडीसी बँक होती, सोसायटी काढायला आम्हाला शिंगव्याला जावं लागायचं. तिथं 3-3 तास लाईनीत लागायचं. कारखाना झाल्यामुळे वळसे पाटलांनी 2-4 बँका आणल्या. त्यावेळेला 800 रुपये सोसायटी होती. आता मला 3.5 लाख रुपये सोसायटी. म्हणजे वळसे पाटलांनी जे काम केलं हे कोणी करू शकत नाही. जरी तुर्मागाव पंचायत समिती जेडपीला कोणी केलं असेल तर ते त्यांच्या मार्फतच त्यांच्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या माणसांनीच केलं. म्हणजे वळसे पाटील सोडून दुसरा कोणी. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये हम्म. उपसरपंच विरुद्ध सरपंच ही निवडणूक लागेल. आता निवडणूक चालू आहे पंचायत समितीमध्ये. याच्यात कोण योग्य वाटतं? एक सुनंदाताई आणि एक स्वतः ढोबळे. आता श्वेता ढोबळे गावचे सरपंच आहे. सरपंचाच्या मानाने ती मत चांगली आहे, पण आता शेवटी पक्ष सोडून तर पक्षाचं जेवढं ज्याला पक्षाचं जास्त पाठबळ असेल तोच उमेदवार निवडून येणार. तर तुम्हाला कोण वाटतं योग्य उमेदवार जिल्हा परिषदेकडून? यांनी सांगितलं ते वेगळं, मी काय सांगणार. कोणी एकदाच? हं? एकदाच. हा. तर चला अजून काही ग्रामस्थ आपण ग्रामस्थ आहे का त्याच्याशी आपण तिथे चर्चा करून पाहूया. बघा इकडे ना, चला इकडे कोण आहे का पाहूया. इकडे ग्रामस्थ दिसतात का बघूया एकदा थोडी चर्चा करून. हा इथे एक तरुण पिढी, आपली तरुण पिढी इथे बसलेली गाडीमध्ये. आपण त्यांच्याच थोडी चर्चा करून पाहूया का तुम्हाला योग्य उमेदवार कोण वाटतो. तरुण पिढी कुठे जाती हा कौल आतापर्यंत कोणाला समजलाच नाही. आपण थोडी चर्चा करून पाहूया. दादा नमस्कार. 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 इथलेच का? हा, काटापूरची. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जवळच आलेली. एकूण अरुण भाऊ गिरे असेल, एकूण वेगदादा असेल आणि भाजपचा नवीन चेहरा किरण भाऊ आहे. तर तुम्हाला असं योग्य उमेदवार कोण वाटतो, कामाचा माणूस कोण वाटतो? आता आमचं कसं आहे, आरंभाकच जास्त चर्चा चालू आहे काटापूरच्या मध्ये. पहिली गोष्ट आता तरी इथं सर्वजण म्हणतात इथं वेगदादांचीच भरपूर कामं आहे. इथं अरुण भाऊची काही कामं नाही. जुनी लोक माणसं आहेत ना जरा. तरुण पिढी तशी अनुभवाच्या मागायची. आणि तरुण पिढी म्हणजे निकम साहेबांची विधानसभेपासून निकम साहेब जिकडे जाते तिकडे तरुण पिढी निकम साहेबांची पाठी मागायची. तरीच पण अरुण भाऊनी इथं काही काही कामं केली असं अंदाज काटापूर म्हणजे शाळेची भरपूर झालेली आहे तशी बोलते इथं. शाळेची केलेली. आता समजा माशा मम्मीचं होण्या माशा मम्मीला तेव्हा जागा नव्हती, तेव्हा माशा मम्मी थोडी लेट झालेली आमची. नाही तर माशा मम्मी पण त्याच्या माध्यमातून झाली असती. बरं आता पंचायत समिती खाली बघितलं सरपंच विरुद्ध उपसरपंच ही लढत तुम्हाला कशी वाटते? एक सुनंदा ढोबळे असतील, एक श्वेता ढोबळे असेल आणि घर त्यांचे जवळजवळच एक भाऊकीचे ढोबळे विरुद्ध ढोबळे ही लढत कशी वाटते तुम्हाला? जरा कुणाचं पारड जड राहील? पाडत तर स्वतः जायला लागले पाहिजे. श्वेता जायला लागणार 100% येतील. 100% येणार. बघा जनता तरुण पिढीचा जर आपण कौल बघितला तर आता दादा बोलले मी अरुण भाऊचा पसंती आहे त्यांना. तर बघूया आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये 7 तारखेला मतदान आहे आणि 9 तारखेला निकालच लागेल. कुणाच्या अंगावरती गुलाल उधळतोय हे आपल्याला 9 तारखेलाच कळेल. आणि हार आणि जीत ही होतच असते निवडणूक म्हणलं तर. बघू आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होते. कॅमेरा पर्सन शुभम विशाल, स्टार बुलेटिन टाइम्स, काटापूर.